नमस्कार, शाहूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मुलांनाही आवडेल आणि मुलं आवडीने खातील असा पालक आणि बीटचा छान पौष्टिक नाश्ता बनवत आहे। त्यासाठी मी अगोदरच पालक स्वच्छ करून धुवून बारीक करून घेतला। बीट ही खिसून घेतले। पालक हे नेहमी आपण शिजवून घ्यावे कारण ते कडू लागत नाही। नंतर मी अगोदर बीट बारीक करून घेतले। नंतर शिजवलेले पालक त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घालून ते बारीक करून घेतले। गव्हाच्या पिठामध्ये मी धनेपूड, जिरेपूड, लाल मिरची पूड आणि आपण पालक बारीक केलेली त्यांनी चांगली मळून घेतले। त्यामुळे आपल्याला छानपैकी असा हिरवा रंग येतो। नंतर गव्हाच्या पिठामध्येच मी बारीक केलेले बीटही त्या पाण्याने मळून घेतले, त्याला चांगला लाल रंग येतो। आता मी बीटच्या कणकीची छान चपाती लाटून घेतली। त्याचप्रमाणे मी पालकच्याही कणकीची छान चपाती लाटून गोल चपाती लाटून घेतली। त्यावर बीटची चपाती घालून छान गोल करून घेतले व ते आपण चिरोट्यासारखे कट करून घ्यावे आणि ते कट केलेल्या गोळीपासून आपण चिरोट्यासारखा असा लांबसर असे लाटून घ्यावा। तुम्ही बघू शकता मी येथे कसे लाटले आहे। त्यामुळे आपल्याला एक लाल आणि हिरवे असे दोन रंग मिळतात। ते छान कडक तेलामध्ये आपण तळून घेऊ। तुम्ही बघू शकता येथे मी कसे तेल गरम करून त्यावर मी तळत आहे। त्यामुळे असे ते छान फुगते व हिरवा आणि मध्ये लाल असा छान रंग मिळतो। हा वेगळी काहीतरी पुरी पौष्टिक अशी मुलं आवडीनेही खातात। त्याच्यासोबत मी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी आणि दही दिले आहे। मुले ती खूप आवडीने खातात। तयार आहे तर आपला हा पौष्टिक नाश्ता।